तुम्हाला पण मैदा नको आहे, पण भटुरे तर खायचे आहेत. मग कशाचे बनवायचे? तर आपण गव्हाच्या पिठाचे बनवूया. आणि तुम्हाला तर दिसलंच असेल किती टम्म फुगली होती ही भटुरे पुरी. आणि चला मग आपण घेऊया थोडंसं गव्हाचं पीठ घेऊया. त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, थोडीशी हे टाकूया आपण, दही टाकूया, त्यानंतर थोडीशी साखर टाकूया, त्यानंतर थोडंसं ऑइल आणि पाण्याने मस्तपैकी असा डो तयार करून घेऊया आपण. थोडंसं घट्टसरच करायचं. त्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण ना वल्ल्या फडक्यांमध्ये झाकून ठेवणार आहोत त्या पिठाला. त्यानंतर बघू शकता इतकं फर्मंट झालेलं आहे आणि इतकं छान पीठ तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर मस्तपैकी असं त्याला मस्त लाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने लाटायचं आणि तळायचं. आणि हे अशी पुरी बनती, म्हणजे असे भटुरे बनतात हे की एकदम असं तेलही थोडंसं कमी प्रमाणात लागतं आणि ऑइली होत नाही. आणि खायलाही एकदम छान वाटतं, असं लाईट वेट असं वाटतं ते खायला पण. आणि बघू शकता तुम्हाला दिसतच असेल की एकदम म्हणजे असे ड्राय झाले, वाटतसुद्धा नाही हे तळल्यासारखं. त्यानंतर म्हटलं चला आता भटुऱ्याची पण रेसिपी, म्हणजे भटुरे झाले, पण मग छोले कोण सांगणार. मग आता आपण काय करूया, छोले पण दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने बनवले. तर त्यासाठी मी काबुली हरभरे भिजत घालून ठेवले होते 4-5 घंटे. त्यानंतर एक कुकर घेतला, त्यामध्ये ते काबुली हरभरे आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि ते खडे मसाले टाकून घेतले. त्यानंतर 1 ते 2 कांदे मी चॉप केलेले आहेत. त्यानंतर 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची ग्राइंड करून घेतलं मिक्सरच्या जारमध्ये टाकून. त्यानंतर माझ्याकडं बटर अवेलेबल होतं म्हणून मी बटर घातलेलं आहे. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता. मी तेल आणि बटर दोन्ही मिक्स केलेलं आहे. त्यानंतर मोहरी टाकली, मोहरी तडतडू दिली. त्यानंतर ते जे ग्रेव्ही तयार केलेली होती ती घेतली. आणि ग्रेव्ही शिजवताना हलगर्जीपणा करायचा नाही, कारण आहे ना ग्रेव्ही जितकी छान शिजली जाईल, जितकी ती बाहेर तेल सोडेल ना, तितकं नाही का आपली भाजी छान होणार आहे. त्यासाठी मग ग्रेव्ही मस्तपैकी अशी शिजवून घ्यायची. त्यानंतर मी त्यामध्ये मसाले तुम्हाला हवे ते ॲड करू शकता तुम्ही. तुमच्याकडे छोले मसाला असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. माझ्याकडे आमचूर पावडर होती म्हणून मी ती पण ॲड केलेली आहे थोडीशी. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून, जे छोलेचं शिजवलेलं पाणी होतं ना ते गरम होतं म्हणून मी थोडंसं घालून त्याला ग्रेव्ही जोपर्यंत छान तेल सोडत नाही किंवा छान शिजत नाही ना, तोपर्यंत मस्तपैकी असे ना शिजून घेतलेले आहे. त्याला बघू शकता तुम्ही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता आपल्या ग्रेव्हीनी ना तेल सोडायला चालू केलेलं आहे. आणि जितकी ग्रेव्ही शिजवण ना तितकं ते छान होतात छोले. तर त्यासाठी आता मी ग्रेव्ही माझी शिजून तयार झालेली आहे. त्यानंतर मी जे छोले शिजवले होते ना ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याला म्हणजे पातळ किंवा घट्ट करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर. त्यानंतर ॲड केलेलं आहे मीठ. आणि बघू शकता अशा पद्धतीने आपले छोले तयार झालेले आहेत. आता 5 ते 10 मिनटं एक बॉईल होईपर्यंत त्याला म्हणजे थोडंसं बॉईल होईपर्यंत ठेवायचं आहे.